नर्मदेहर तुदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे, तुदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे. आज 2.25 वर्षाच्या बाल राघवची पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन 2018-19 भाग 5. त्यासाठी मी राघवची मैया आज नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य हा 5वा भाग म्हणजेच छोट्याशा राघवची ही पायी नर्मदा परिक्रमा. रात्री ज्या ठिकाणी मुक्कामी होतो ते ठिकाण म्हणजे आपण मागच्या भागामध्ये बघितलं की माकडखेडा आणि त्या माकडखेड्याचा वेदांत विला आश्रम आणि तिथलं आपण तीर्थ महात्म्यसुद्धा बघितलं ते म्हणजे मर्कटेश्वर तीर्थ. त्या ठिकाणी रात्री मुक्काम करून आता पहाटे लवकर उठलेलो आहोत, कारण काल आमचं डबल स्नान झालेलं आहे, राघवचंही स्नान झालेलं आहे आणि राघव आता शांत झोपलेला आहे. आता मैया थोडी अंतरावरच आहे आणि तिकडे जाण्यासाठी एवढा व्यवस्थित रस्ता नाही आहे, म्हणून मैयावर न जाता तिथेच बाथरूममध्ये तिथेच आम्ही एक जणांनी जाऊन स्नान करून आलो आणि आता राघवची सुद्धा हालचाल चालू झाली. आता तर 5-5:30 वाजलेले होते. मग तिथला जो सेवेकरी मुलगा होता तो लगेच राघवचा आवाज ऐकल्याबरोबर आला आणि म्हटलं, अरे बच्चा खडा हो गया क्या? मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं, हो पण आता चहा दूध पाहिजे होतं. तो म्हटला, तुम्ही घेऊ शकता तिथून, काहीच अडचण नाही. मग त्याने लगेच दरवाजा उघडून दिला. आम्ही मध्ये जाऊन आता राघवसाठी चहा दूध बनवलं आणि आता चहा दूध पिल्यावर राघवसुद्धा एकदम फ्रेश झाला. लगेच आमच्याजवळ आरतीला बसला. आता आरती अष्टक होईपर्यंत राघव आमच्याजवळच बसून आरती वगैरे झाली आणि आरती झाल्यावर आता आमचा रोजचा तो नियमच होता की नर्मदा मैयाला रोज सांगायचं, आम्ही संकल्प ज्यासाठी केलेला आहे तो संकल्प तुला पूर्ण करायचा आहे म्हणून. आणि ते सांगत असता आपोआप असं अंतःकरण भरून यायचं, कारण आपण जे करतो आहोत ज्याच्यासाठी संकल्प उचललेला आहे त्या गोष्टीची मैयाला रोज आठवण करून देणं. तसं तर तिला आठवत नाही असं काहीच नाही आहे, कारण तिचं सगळ्यांकडे खूप लक्ष असतं आणि जो तिचं नाव घेतो त्याच्याकडे तर खूप लक्ष असतं. मग तो काय करतो आहे, कशासाठी करतो आहे, सगळ्यांचे संकल्प पूर्तीसाठी मैया अगदी तत्परच असते. म्हणून जेव्हा मैयाला हे आठवण करून द्यायला जाऊ तेव्हा लगेच डोळ्यात पाणी यायचं. मग राघवसुद्धा आमच्या दोघांच्याही तोंडाकडे बघायचा की ह्यांच्या डोळ्यात का पाणी येतं आहे म्हणून. मग आता तर माझ्या पतिदेवाने पूजा वगैरे आवरून ठेवली. आता राघव म्हटलं, मैया आपल्याला निघायचं म्हटलं आणि लगेच त्याचं सावध तयारी झाली लगेच. आणि आम्हालासुद्धा त्या ठिकाणावरून आज जरा लवकरच निघावंसं वाटत होतं, कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा होती आणि त्रिपुरारी पौर्णिमेचं मैयाच्या किनाऱ्यावरती खूप महत्त्व आहे. तसं कोणत्याही गंगेच्या नदीच्या स्नानाचं पौर्णिमेला अमावस्येला खूप महत्त्व असतं आणि त्यातली त्यात नर्मदा मैयेचे स्नानाचं तर खूप महत्त्व आहे. तेव्हा आज नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती जायला पाहिजे आणि मैयाचा किनारा भेटायला पाहिजे. दिवसभरात एकदा तरी मैयाच्या किनाऱ्यावर जायला पाहिजे आणि मैयाचं स्नानही व्हायला पाहिजे, कारण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे अतिमहत्त्वाचा दिवस आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून सकाळी लवकरच निघालो, म्हणजे 7:15लाच तिथून निघालो आणि 7:15ला जेव्हा त्या आश्रमामधून बाहेर निघायचं, सगळं आता कपडे वगैरे आवरून पटकन बॅगा वगैरे आमच्या पाठीवर घेतल्या, पण राघवने त्याची काठी कमंडल घेतला आणि लगेच पुढा पळायला लागला. कारण त्या आश्रमाच्या बाहेर सुंदर अशी दोन्ही बाजूंनी कंपाऊंड होतं, झाडं होते आणि खूप अंतराने मग तिथे गेट होता. तोपर्यंत राघव त्या रस्त्याने खूप आनंदात पळत होता आणि जेव्हा त्याला आनंदात पळताना बघितलं ना की आपोआप असं अंतःकरण आनंदाने भरून यायचं. मैया माझ्या राघवची किती काळजी घेते ग तू, माझ्या राघवला किती सांभाळते ग, किती आनंदात राहतो ग तो.
कारण तो कुठं एवढ्या बाहेरच्या राज्यामध्ये राहायचं आणि लेकरू, इतकं लहान लेकरू, कारण लोक खूप जपतात लेकरांना, पण लोक तर लौकिक दृष्टीने जपतात. आणि मला असं वाटू लागलं की मैया खरोखर तुझ्यावर भार घालून टाकलेला आहे, तर तू सुद्धा त्याचप्रमाणे त्याला सांभाळती आहे. म्हणून राघव असा पुढे पळू लागला आणि पळता पळताच थांबला. मग मीही घाईघाईने, कारण पटकन एक जणाला त्याच्याकडे जावंच लागायचं, कारण हा पळायला लागला की मग पुढे गाडी वगैरे येईल, रस्त्याला जाईल, म्हणून घाईघाईने मी पाठीमागून गेले. तर मी गेल्यावर मला म्हणतो, मैया थांब थांब थांब. आता मी म्हटलं का थांबायचं? तो म्हटलं थांबा, पिता येऊ दे. तेव्हा त्या पिताजी म्हणण्याचा प्रयत्न करायचा, पण पिताजी पूर्ण म्हणता येत नव्हतं. मग पिताजी आल्यावर लगेच म्हणतो, पिता आमचा फोटो काढा, फोटो काढा. लगेच तिथं गेटजवळ त्याने आमच्या दोघांचे फोटो काढायला लावले. मग फोटो वगैरे काढले. आता सकाळचा प्रहर आहे, पटपट चालायचं. तर आता याला उचलून खांद्यावर घेतलं म्हणजे पटपट चालणं होईल, पण हा काही ऐकायचा नाही. मग आता डांबरी रस्ता लागला तर पुढे पळूच लागला. मग त्याच्या बोटाला धरून कसं तरी 1-2 किलोमीटर गेलो. आणि 1-2 किलोमीटर गेल्यावर पुढे एक रस्ता होता. तो डांबरी रस्ता सोडून कच्च्या रस्त्याने उजव्या हाताला वळायचं होतं. आणि उजव्या हाताने आत गेलं तर कठोरा म्हणून गाव लागणार होतं. पण तिथे जिथे वळायचं आहे त्याच ठिकाणी एक छोटंसं हॉटेल होतं. आणि एक बाबाजी होते तिथे. तर ते बाबाजी म्हटले, नर्मदेहर आओ. आणि त्यांनी राघवला बघितल्यावर ते म्हटले, अरे इतना सा बच्चे परिक्रमा में. मग ते म्हटले, थांबा थांबा, मी त्या बाळाला पोहे देतो. मग त्यांच्याकडे पोहे होते. आता त्याला दिल्यावर आम्ही म्हटलं, आता आपणही काही खाल्लेलं नाही, अजूनही पुढे कधी काय भेटणार माहिती नाही. मग असं परिक्रमेमध्ये हट्ट तर करायचं नाही की आत्ताच खायचं नंतरच खायचं, असं काही नाही. तर जेव्हा जे मिळेल वेळेला तेच मैयाची इच्छा समजून घ्यायचं. पोहे तिथं होतेच. तर मग बाबाजींना म्हटलं, आम्हालासुद्धा दोघांना द्या. आणि 5 रुपयाला पोहे होते. आम्ही दोघांनीसुद्धा घेतले. आता आमच्या नादाने राघवही खाऊ लागला. मग आम्ही तिघांनी तिथे बसून पोहे खाल्ले, कारण तिथं एवढं काही मोठं हॉटेल वगैरे तसं काही नव्हतं. छोटीशी दुकान होती आणि त्या दुकानासमोर थोडेसे पोहे बनवलेले होते. खाली अंगणात बसूनच आम्ही ते पोहे खाऊन घेतले. पण खाता खाता त्या बाबांसोबत माझे पतिदेव बोलत होते. तर त्या बाबाजींनी सांगितलं, तुम्हाला मैयाच्या किनाऱ्यावर जायचं आहे का? नाही जायचं नसेल तर तुम्हाला सरळ पुढे रस्ता आहे, तुम्ही आणखीन पुढं निघून जाऊ शकता बरंच अंतर. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, हो आपण मागच्या वेळेस तर गेलतोच त्या गावामध्ये. आणि किनाऱ्यावर गेलं ना तर त्यांनी सांगितलं तिथं कथा चालू आहे, खूप मोठा मेळावा आहे, सत्संग आहे, आणि तिथं जायचं असेल तर जा, 2-3 दिवस राहा. आम्ही म्हटलं नाही, असं कथा आणि कीर्तनासाठी 2-2, 3-3 दिवस नाही घालवायचे, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. राघवला पुढे उन्हाची भीती आहे, थंडी आहे, तोपर्यंत आपल्याला राघवच्या धोरणावर चालून घ्यायचं आहे. म्हणून त्यांना सांगितलं नाही कथेसाठी. आणि कथेच्या गावात तर नकोच मग, कारण तिथं गेल्यावर ते लोक निघू देणार नाही, खूप आग्रह करतील, आपल्याला थांबून घेतील. मग त्यांना सांगितलं की आम्हाला पुढचा रस्ता सांगा. त्यांनी सांगितलं, ह्या रस्त्याने सरळ गेलात ना की पुढं काही अंतर गेल्यावर तुम्हाला एक बोर्ड दिसेल दुसरा. तर त्या बोर्डाजवळ गेलात की तिथून उजव्या हाताला वळलात की पुन्हा फिरून तुम्हाला रस्ता मग पुढं मी सांगतो. मग आम्हाला तर म्हटलं बरं झालं. ते म्हटले बरंच अंतर कटेल तुम्हाला, इकडं गावात जायची आणि पुन्हा बाहेर यायची गरज पडणार नाही. मग आम्ही तिथे पोहे वगैरे खाऊन त्या बाबांचे पैसे देऊन आता त्या ठिकाणावरून राघव तर पुन्हा त्याच रस्त्याने जायला निघाला. पण राघवला सांगितलं आपल्याला पुढे जायचं आहे, कारण इथं मैया आहे, पण आपल्याला पुढे जायचं आहे, कारण एवढ्या सकाळी तर स्नान करायला जमणार नाही राघवला. म्हणून आम्ही तिथून सरळ त्या डांबरी रस्त्याने पुढे चालत जाऊ लागलो. काही अंतर चालून गेल्यावर पुढे एक उजव्या हाताला एक रस्ता वळत होता, तिथे वळलो. आणि तिथून पुन्हा तोच रस्ता, असं चारी होती तर पुन्हा तो रस्ता असा फिरून गोल येत होता. तर पुन्हा गोल फिरून मग पुढे असा रस्ता दाखवत होते. तर लोकांना तिथं विचारल्यावर तो कच्चा रस्ता होता, छोटासाच होता, असा रानाचा रस्ता. तर त्या रस्त्याने आता पुढे निघून गेलो. पुढे गेल्यावर पुढे एक 1-1.5 किलोमीटर पुढे गेलो आणि पुढे एक मंदिर लागलं रस्त्याच्या डाव्या हाताला. तर ते मंदिर
मग तर बिलड बाबाचं मंदिर होतं, कारण मध्य प्रदेशमध्ये बिलड बाबाचं खूप मंदिरं आहेत. तर ते बिलड बाबा मंदिर कधीकधी काही छोटे आहेत, मोठे आहेत, काही खूप भव्य आहेत, काही असे रस्त्याच्या कडेला एकदम छोटे छोटे सुद्धा आहेत. तर त्या बिलड बाबाच्या मंदिर छोटंसंच होतं, थोडी त्याला पडवी होती. तर त्या पडवीमध्ये आम्ही सकाळी ऊनही समोर त्या पडवीत येत होतं, तिथं बसलो. आणि आता राघवसुद्धा खूप थकलेला होता, म्हणून राघवला आता तिथे थोडा आरामासाठी बसलो. आम्ही तिथं बसलेलो असताना पाठीमागून पुन्हा 2-4 परिक्रमावासी आले आणि लांबूनच म्हणू लागले, अरे देखो देखो नर्मदेहर, देखो शिव पार्वती और गणेश जी. हम तो कितने तरस रहे थे इनके दर्शन के लिए. लोग तो हमें बोल रहे थे कि बच्चा देखा नहीं क्या, गणेश जी देखा नहीं का. तो हम तो यहाँ आकर पहुँचे. आणि त्यांना आमच्याजवळ आल्यावर एवढा आनंद झाला, आम्हाला तर काही कळत नव्हतं. आणि कुणी चांगलं म्हटलं म्हणून आम्हाला त्याचा आनंद वाटत नव्हता, कारण आमचं एकच ध्येय होतं, कारण परिक्रमा पूर्ण करून घेणे आणि परिक्रमा पूर्ण होणे हेच महत्त्वाचं होतं. कुणी आपल्याला चांगलं म्हटलं म्हणून खूप भारावून जायचं नाही आणि कुणी वाईट म्हटलं म्हणून त्याचं वाईट वाटून घेत बसायचं नाही. पण ते लोक आल्यावर आमच्या जवळच बसले, तिथं अंगणामध्येच त्या मंदिराच्या. मग ते म्हणू लागले, बाळाला काही खायला द्यायचं का. आता ते म्हणू लागले, धर. आता काही रस्त्याने लोक देतात बिस्किट वगैरे, तर त्यांच्याकडे होते बिस्किट. ते म्हटले, धर राघव, घे बिस्किट घे. राघवला देऊ लागले, पण राघव कुणाचं काही लवकर घेणार नाही. आम्ही घे म्हटल्याशिवाय तर घेणारच नाही. मग आता त्यांची खूप इच्छा होती आणि घ्यावं, म्हणून राघवला म्हटलं, अरे घे, एक तरी पुडा घे. म्हणून त्याने घेतला आणि आता बिस्किट पुडा घेतल्यावर आता पुढे पुन्हा प्रवास सुरू झाला. आता ते परिक्रमावासी काय त्यांचं ते पटापटा निघून गेले. आता राघव चालायचं म्हटलं की आम्हाला हळूहळू चालावं लागायचं. तो म्हटला कडेवर बसायचं, खांद्यावर बसायचं, तर मग रस्ता उरकायचा जरा. मग आता त्याला घेऊन कसं तरी खाली उतरून कधी वरती घेऊन असं चालत होतो. सकाळचा प्रहर, डांबरी रस्ता लागला बराच पुन्हा. तर त्या डांबरी रस्त्याने आता पुन्हा 2-3 किलोमीटर चालून गेलो आणि पुढं गेल्यावर तो रस्ता, डांबरी रस्ता पुन्हा गावात वळत होता. तर पुढे एक गाव होतं, म्हणून तो त्या गावामध्ये जायला आता तिथे तर काही ऊसतोड करणारे लोक होते, तोडीवाले. ते लोक लगेच म्हणू लागले, नर्मदेहर, अरे आपको गाव में जाना है, गाव में तो बहुत बड़ा मेला है. आम्ही सांगितलं, नाही गावात नाही जायचं. ते म्हटले, नाही, अरे गावात तर कथा चालू आहे, तुम्हाला कथेमध्ये जा, 2-3 दिवस राहा. कारण परिक्रमावासियांचे कथेमध्ये खूप मजा असते, कारण लोक सेवा करतात परिक्रमावासियांची. कारण परिक्रमावासी कथेमध्ये जर आला तर ते लोक समजतात की प्रत्यक्ष मैयाच आली, म्हणून त्यांची ती श्रद्धा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्ही गावात जा. आम्ही म्हटलं, नाही, आम्हाला ना पाठीमागे सांगितलेलं आहे, पुढे एक रस्ता आहे म्हणून, तर आम्हाला त्या रस्त्याने जायला सांगितलेलं आहे. आता इकडे उजव्या हाताला न जाता आम्ही डाव्या हाताला गेलो आणि डाव्या हाताचा रस्ता सगळा शेताचा रस्ता, दोन्ही बाजूनी शेतं, ऊस, काही तुरी, असं मोठे मोठे पिकं होते. आणि तिथून पुढे गेल्यावर आता पुढच्या रस्त्याने चालत जाऊ लागलो. आता राघव मध्येच तुरीच्या शेंगा मागू लागला, पण राघवला सांगितलं नाही, तू परिक्रमावासी आहे ना, तर असं काही खायचं नाही आणि असं काही मागायचं नाही. कुणाच्या परवानगीशिवाय आपण जर कुणाची वस्तू घेतली तर ती चोरी केल्या इतकं पाप लागतं. मग भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासात गेले, पण कुणाच्या शेतातलं काही घेतलं नाही. वनवासामध्ये जंगलातली फळं घेतली असतील, पण लक्ष्मणाने झाडांची सुद्धा परवानगी घेतली आणि झाडांच्या खाली पडलेलंच फळ घेतलं. शक्यतो झाडाचं तर कधीच घेतलं नाही. आणि आपण सुद्धा त्याच अवस्थेत आहोत. आपण सुद्धा संकल्प केलेला आहे, आपण सुद्धा व्रतधारी आहोत. आपण सुद्धा अशा कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाही. राघवला एखादी गोष्ट सांगितली तर राघव परत कधीच म्हणणार नाही. एकदा सांगितलं ना ही गोष्ट करायची नाही, तर तो परत कधीच मागणार नाही मला हे पाहिजे म्हणून. आता राघव तिथून निघाला आणि आता पुढे तर खूप मोठा ओढा लागला. आता ओढ्याच्या कडेकडेनेच सगळा रस्ता. मग पाणी ओढ्यात दिसलं की राघव लगेच पाण्याकडं पळायला पाहायचा, कारण पाणी दिसलं की त्याला लगेच वाटायचं इथे चांगली आंघोळच करून घ्यावी. मग त्याच्या हाताला धरून ओढ्याच्या बाजूने मी राहून मग इकडच्या बाजूला त्याला ठेवून बळच 1-1.5 किलोमीटर तिथून पार केलं.
मग पुढे पुन्हा मातीचा रस्ता, सगळ्या वेड्या बाबळे. आता गाव नाही, वस्ती नाही, काही नाही, काही नाही. मग पुढे गेल्यावर असे येड्या बाबळीमध्ये झेंडे लावलेले होते. त्या झेंडीच्या धोरणाने जायचं की झेंडा कोणीतरी सेवा करतं की परिक्रमावासी इकडे तिकडे भटकू नये, त्याला सरळ रस्ता दिसावा. आणि परिक्रमावासियांना रस्ता दाखवणं खूप मोठं पुण्याचं काम आहे. म्हणून मैयाच्या किनाऱ्यावरती परिक्रमा करत असताना कुणीच चुकीचा मार्ग सांगत नाही. जो तो शॉर्टकट सांगणार आणि सरळच मार्ग सांगत राहणार. कारण मैयाला ते लोक खूप घाबरतात. आपणसुद्धा घाबरलं पाहिजे की मैयाला आवडेल की नाही. आपण काही चुकलं तर मैयाला वाईट वाटेल का. आपणसुद्धा असा विचार केला पाहिजे. आणि करतातच, परिक्रमावासी तर करतातच विचार. म्हणून आता त्या सगळ्या रस्त्याने, सगळ्या मातीच्या रस्त्याने आणि बाबळींच्या रस्त्याने जाता जाता जवळजवळ ते डांबरी रस्ता सोडल्यापासून आता 10 किलोमीटर हे अंतर होतं. आम्ही चालतच होतो आणि त्या रस्त्याने एकदमच पुन्हा एक आडवा ओढा आला. आता त्या ओढ्यातून, त्या पाण्यातून कसं जायचं काही कळत नाही आणि कोणी रस्ता सांगायला सुद्धा नाही. मग कसं तरी गेलो पुढे, तर त्या एक असा कच्चा रस्ता लागला. तो असा वरती उंचावर चढलेला दिसत होता. म्हणून आम्हाला असं वाटलं इथं वरती चढून बघू, काही दिसतंय का, कुठं गाव वस्ती, मग कुणाला विचारू. तर त्या रस्त्याने वरती चढलो तर डायरेक्ट एका गावामध्येच गेलो. ते गाव म्हणजे बडगाव. त्या गावामध्ये गेल्यावर आता तिथून, त्या गावातून सुद्धा गल्ली बोळातून आम्ही चालतच होतो. छोटे छोटे मुलं आम्हाला नर्मदेहर नर्मदेहर करत होते. काही तर नर्मदेहर म्हणायचं सुद्धा विसरून जात होते. कारण ज्या ज्या गावात राघव जाईल, राघव अगदी सगळ्यांना मोहूनच टाकायचा. गेलं की दोन्ही बाजूने लोक असायचे. मोठे गडी माणसं असतील, पुरुष माणसं असतील, माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, कुणी असेल. राघवला पाहिलं की फक्त पाहतच राहत होते. काय म्हणावं त्यांनाच काही कळतच नव्हतं. असं होऊन जायचं. आणि आम्हाला तर या गोष्टीशी काही घेणं वाटत नव्हतं. कारण आपला रस्ता, आपल्याला पुढे कुठं पोहोचायचं आहे, आपलं ध्येय आपल्यासमोर होतं. म्हणून त्या गावातून गाव पार करत करत आलो आणि आता पुढे एक छोटं मंदिर होतं. त्या मंदिराच्या जवळ आल्यावर लगेच कुणीतरी एका माता भगिनीने हाक मारली, नर्मदेहर, आ बाबाजी चाय पिओ. आता चाय पिओ म्हटल्यावर तसं गल्लीच होती. खूप मोठे मोठे घरं होते ते आणि सगळे श्रीमंत घरा दिसत होते. आणि त्या मंदिरासमोरच त्या ओट्याच्या, छोटासा ओटा होता, तिथे आम्ही बसलो. आम्ही बसल्यावर आणखी काही परिक्रमावासी तिथं आधीचे बसलेले होते. आणखी पाठीमागूनही काही आले. आता तर तिथं बसल्यावर बाकीच्या 1-2 माता भगिनी होत्या, नातवांना घेऊन आलेल्या होत्या तिथं सांभाळायला मंदिरासमोर. त्या लगेच दोघी-तिघी लगेच उठल्या आणि दुकानात जाऊन त्यांनी बिस्किट पुडा आणले राघवला दोघी-तिघींनी 2-3 बिस्किट पुढे दिले ना. राघव लगेच पिताजीला म्हणू लागला, पिताजी, हे आता राघवला बघायला 25 लेकरं तिथं जमले होते. कारण इतका छोटा मुलगा परिक्रमेत चालतो आहे. मग आता आम्हाला काही सांगायची गरज नव्हती. जे आमच्या मागे परिक्रमावासी होते, जे पुढं परिक्रमावासी होते, सगळे त्या लोकांना सांगत होते, अरे इतना छोटा सा बच्चा है, ये तो परिक्रमा पैदल कर रहा है, ये तो अपने गुरु महाराज के लिए परिक्रमा कर रहा है, इतने कम उम्र में इन्होंने अपने गुरु महाराज के लिए संकल्प उठाया. एवढं कौतुकाने ते लोक सांगायचे. आम्हाला काही सांगायची गरजसुद्धा पडत नव्हती आणि कधीच गरज पडली नाही की आपल्याला आपलं मोठेपण इतकं आवर्जून सांगायचे. जेव्हा कोणी विचारेल तेव्हा तर सांगावंच लागायचं. त्यावेळी तिथे तर इतके छोटे छोटे मुलं जमले. राघव म्हटला की हे सगळे बिस्किटं या मुलांना वाटून द्यायचे, सगळ्यांना द्यायचे. आता 2-3 बिस्किट पुढे आणि 5-25 लेकरं होते. आता तर राघवच्या पिताजीने सांगितलं, ठीक आहे, पुढे फोडून दिला आणि एक बिस्किट वाटून दिलं. एक बिस्किट तर तो म्हटला नाही 2-2 द्यायचे. आणि राघवला आज काय इच्छा झाली असावी, तर आज तशी तर महत्त्वाची म्हणजे त्रिपुर पौर्णिमा होती. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी काहीतरी दान तरी व्हायला पाहिजे. आणि जसं राघव आज मैयाच्या किनाऱ्यावरती, कारण त्या गावातून खाली लगेच मैया होती, मैयाच्या किनाऱ्यावरती जसं त्रिपुर पौर्णिमेनिमित्त कन्यापूजन, कन्याभोजनच करतो आहे. कारण कन्याभोजन करण्यासाठी आपण कन्याभोजन चालू
पायी परिक्रमेमध्ये आपण बिस्किट पुढे देऊनसुद्धा करू शकतो. त्याच पद्धतीने राघव सगळ्यांना 2-2 बिस्किट देऊन सगळे लेकरं आता बिस्किट घेतलं की बरोबर एका बाजूला जाऊन बसायचे आणि खूप आनंद वाटायचा. नंतर तर शेवटी राघवच्या पिताजीने त्याचे काही फोटो व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत बिस्किटं वाटत असताना. म्हणून राघवने एवढ्या सगळ्या मुलांना बिस्किट वाटले. काही तर राघवपेक्षा किती मोठे मोठे होते, तरीसुद्धा राघव कुणाला घाबरत नव्हता, भीत नव्हता. सगळ्यांना बिस्किट वाटून झाले तेव्हा तिथल्या ज्या बसलेल्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्या सगळ्या म्हणू लागल्या राघव, कारण आता सगळे म्हणू लागले ना राघव राघव. तेव्हा त्याही म्हणू लागल्या राघव, आम्हाला नाही का देणार, आम्हालासुद्धा दे रे बाबा, कारण आम्हालासुद्धा आशीर्वाद मिळेल मैयाचा. मग राघव त्यांनासुद्धा बिस्किटं देऊ लागला. आता बिस्किट संपले, मग तो म्हटला आणखीन आणायची, आणखीन दुकानातून आणा आणि मला आणखीन बिस्किट वाटायची. आता बाकीचे परिक्रमावासी बसलेले होते, त्यांच्याकडे काही पुढे होते, त्यांनी लगेच देऊन टाकले राघवकडे. आता राघवने सगळ्यांना बिस्किट वाटले आणि आता खूप आनंद वाटत होता की राघवने अगदी जसं पाहिजे तसं राघव वागतो आहे परिक्रमेमध्ये. म्हणून आता त्या ठिकाणी चहा वगैरे घेतला. राघवला सुद्धा त्यांनी चहा दूध दिलं. राघवने एक बिस्किटसुद्धा नाही खाल्लं, सगळ्यांना वाटून दिले आणि त्याने चहा दूध घेतलं. तिथून आता सगळ्यांना, त्या लोकांना असं वाटायचं की आपण यांच्यासोबतच जावं की काय. मग सगळे राघवला वाटं लावण्यासाठी अगदी गावाच्या बाहेरपर्यंत सगळे राघवला नर्मदेहर नर्मदेहर करायचे. आणि राघवसुद्धा माझ्या कडेवर बसलेला होता, लगेच नर्मदेहर नर्मदेहर राघवसुद्धा करायचा ना. गाव पार झालं आणि आता पुढं गेल्यावर 1 किलोमीटरभर गेलं असतील, पुन्हा पुढं असा एक कच्चा रस्ता, म्हणजे असा खराब रस्ताच लागला. तर त्या ठिकाणी सुद्धा असे काही आदिवासीचे गरीब लेकरं होते. तर त्यांना बघितलं, ते नर्मदेहर नर्मदेहर करत होते दारासमोर उभा राहून. राघव लगेच म्हणू लागला, मैया पिताजी यांनासुद्धा बिस्किट द्यायचे. आता कुठून बिस्किट द्यायचे, तर बरं झालं बॅगेमध्ये एक पुडा होता. बघितलं, म्हटलं बघते आहे की काय, तर एक पुडा दिसला, म्हटलं बरं झालं. लगेच राघवनी त्या आदिवासीच्या गरीब लेकरांनासुद्धा बिस्किट वाटले. खूप आनंद वाटत होता आणि या आनंदाच्या भरामध्येच आता त्या बडगावपासून 2 किलोमीटर आम्ही पुढे चाललो. तर 2 किलोमीटरवर एक अतिपवित्र, की ज्याला स्वर्णदीप तीर्थ असं नाव आहे, असा पवित्र आश्रम त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. आता तर बराच वेळ झालेला होता, म्हणजे जवळजवळ 11, 11:30 वाजलेले होते. अशा वेळी त्या आश्रमात पोहोचलो आणि तिथं गेल्यावर तो आश्रम म्हणजे शालिवाहन आश्रम. खूप सुंदर आश्रम आहे. खूप मोठे मोठे जुनाट असे झाडी आहेत आणि तो आश्रम म्हणजेच त्या ठिकाणी आपण जी माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा आहे, त्या अनुभव कथनामध्ये तिथलं तीर्थ महात्म्य सांगितलेलं आहे. ते म्हणजे शालिवाहनेश्वर महादेव त्या ठिकाणी आहे, की शालिवाहन राजाने तिथे तपश्चर्या केलेली आहे. आणि त्याच्या समोर मैयाच्या उत्तर तटावरती अहिल्याबाई होळकरांची राजधानी आहे महेश्वर. आणि त्या शालिवाहन आश्रमामध्ये गेल्याबरोबर आता राघव पुन्हा पळायला लागला. तो म्हणजे कारण आश्रमापासून 100 फूट तरी अंतर असेल मैयाचं, पण राघव तिथे कुठे न थांबता लगेच त्याची काठी आणि कमंडल घेऊन पळू लागला थेट मैयाकडे जाण्यासाठी. कारण तिथेसुद्धा त्या दिवशी खूप गर्दी होती स्नानासाठी, खूप लोक आलेले होते. कारण त्या तीर्थात तर खूप महत्त्व सांगितलेलं आहे. आणि योगायोग होता की आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी पोहोचलो. कारण मी जेव्हा नर्मदा पुराणामध्ये वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की या तीर्थाला या दिवशी किती महत्त्व आहे. तर त्या दिवशी त्या स्वर्णदीप तीर्थामध्ये, कारण तिथे सकाळच्या प्रहरी सोनेरी किरणं तिथं मैयेमध्ये पडतात आणि ते सोनेरी किरणं त्या आश्रमावरती म्हणजे इकडच्या बाजूला आणि तिकडून महेश्वरच्या त्या अहिल्याबाईंच्या वाड्यावरती ते पडतात. तर ते चमकतात, ते सोन्यासारखे, म्हणून ते स्वर्णदीप तीर्थ म्हणतात त्याला. तर तिथे सगळ्या देवता, सगळे ऋषीमुनी आणि सगळे तीर्थ त्या शालिवाहन त्या तीर्थामध्ये त्या दिवशी त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी आलेले असतात. म्हणून सगळे स्नानासाठी तिथं येतात पवित्र होण्यासाठी. आणि आपण तर आज योगायोगाने इथं आलो आहे. खूप आनंद वाटू लागला.
मग माझ्या पतिदेवानी सांगितलं, राघव पुढे पळतोय, तू पटकन पुढे जा बघू. आता तर बॅग तिथं ठेवायची होती, पण बॅगही ठेवली नाही. तशीच राघवकडे पुढे गेले. तिथं गेल्यावर तिथे तो म्हणून हट्ट धरू लागला, मला मैयामध्ये स्नान करायचं. सान म्हणायचं, सान करायचं. त्याला काही स्नानही म्हणता येत नव्हतं. सान म्हणायचा, मला सान करायचं. मग लगेच एवढा पळू लागला. अरे एवढ्या गर्दीमध्ये पळू नको, कारण खूप गाड्या वगैरे आलेले होते, खूप लोक तिथं आलेले होते. आता आम्ही तिथे गेल्यावर माझे पतिदेवसुद्धा पाठीमागून आले आणि आल्यावर त्यांनी सांगितलं, राघव आणि आम्ही सावलीला बसतो, कारण ऊनही खूप कडक पडलेलं होतं. मग तिथं काही बाबळी होत्या, त्या बाबळीच्या झाडाखाली हे दोघंजणं सावलीला बसले आणि मी पटकन एक डुबकी मारून म्हणजे स्नान करून पटकन आले. आणि आल्यावर आता राघवच्या पिताजीने सांगितलं, आम्ही दोघं जातो. पण गेल्यावर ते कपड्यासह गेले. पण वरच्या खिशामध्ये त्यांच्या मोबाईल होता. त्यांना असं वाटलं, आता इथं गेल्यावर इथे एक राघवचा फोटो काढू. पण तिथं गेल्यावर मैयाच्या किनाऱ्यावरती अगदी त्या वरच्या पायरीवर राघवला उभं केलं आणि आता ते मैयेमध्ये तिथं खालच्या पायरीवर उतरले. खालच्या पायरीवर असताना राघवने त्यांच्या अंगावरच असा झोक घेतला की राघवला धरायला गेले आणि मोबाईल पाण्यात पडला. अगदी कमरे इतक्या पाण्यात मोबाईल पडला. आता काही मोबाईल सापडायला म्हणजे उजेड त्याचा दिसतो आहे, कारण मोबाईल चालूच होता. उजेड त्याचा पाण्यात दिसतो आहे मैयामध्ये, पण तो हातात काही लवकर येत नाही आहे. कारण असं तर माझ्या पहिल्या परिक्रमेमध्ये सुद्धा झालं होतं, पण तो छोटा मोबाईल होता. आता तर एवढ्या महागाची वस्तू, 5-6 हजाराची वस्तू, आणि एकदम आता तर असं वाटायचं आता राघवचे कोणते फोटो व्हिडिओ काही निघणार नाहीत. पण जसा मोबाईल पाण्यात पडला ते एवढे शोधत आहेत, त्याला एवढं पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो सरकतो आहे इकडं तिकडं पाण्यामध्ये. आता तर काय करणार. मग बाकीचे लोकंसुद्धा मदत करत आहेत ते काढण्यासाठी, पण मोबाईल पटकन हातात येत नाही आहे आणि एका हातामध्ये राघवला पकडलेला आहे. एवढ्या पाण्यात खाली उतरायचं तर राघवला कुठं ठेवणार, एवढा सगळा प्रश्न. आणि मी तर तिथून खूप अंतरावरती गेलेले होते. मग कसा बसा मोबाईलवरती घेतला आणि बघितलं, आता मोबाईल कामातूनच गेला असावा, कारण एवढा वेळ मोबाईल पाण्यात राहिलेला आहे आणि चालू असताना. मग आता तर काय करावं काहीच कळत नाही. मोबाईल तसाच उन्हात ठेवून दिला आणि ह्यांनी दोघांनी स्नान करून आता त्रिपुर पौर्णिमेचं राघवने सुद्धा स्नान केलं. आम्ही तर मध्ये त्याला कधीच कुणाच्या घरी आणि किंवा पाणी तापवून असं कधीच त्याला आंघोळ घातली नाही. जिथं मैया भेटेल, मग 2 दिवस लागू, 4 दिवस लागू किंवा 8 दिवस लागू, जेव्हा मैया भेटेल मैयेचंच स्नान त्याला घडवायचं, बाकी कुठेच नाही. कारण मैया त्याला सांभाळणारी आहे. मैया त्याला कधीच सर्दी होऊ देणार नाही आणि कधीच कुणालाच मैयाच्या स्नानाने अजून कधीच कुणाला सर्दी झालेली नाही आणि कधीच होत नसते. उलट असलेली निघून जाते कायमची. आणि राघवला तर त्याला खूप आनंद वाटायचा. अगदी पाण्यात डुबडुब करत बसायचा खूप वेळ. यांचा बराच वेळ तिथे गेला आणि नंतर आल्यावर मला म्हटले, अगं काही खरं नाही, आता तर राघवचे होतं ते पण गेलं असावं आणि आता इथून पुढे सुद्धा आपण काही करू शकत नाही, कारण आता परत तर आपण मोबाईल घेऊ शकत नाही, हा मोबाईल गेलाच असावा. म्हटलं जाऊ दे, आता मैयेची इच्छा असेल, जशी मैयेची इच्छा तसंच होतं ना सगळं. मग मैयेचीच इच्छा असेल, मैयेने तिच्यामध्ये त्याला सामावून घेतलं असेल, मग आता म्हणून तो बंद झाला असेल. नाही झाला तर नाही झाला. तिची इच्छा असेल की राघवचे फोटो व्हिडिओ नाही निघायचे तर काही हरकत नाही. मग आम्ही तसंच सगळं आवरून पुन्हा त्या आश्रमामध्ये गेलो. आता तिथं तर खूप लोकांच्या पंक्ती होत्या त्या दिवशी, भंडारा, कुणाचं कन्याभोजन. तर तिथे जे बाबाजी होते, कारण पहिले तिथे भंडारी बाबा होते आपल्या महाराष्ट्रामधलेच, मराठी ज्यांना चांगली बोलता येते, तर ते काही दिवसासाठी एक तुरनाल म्हणून नेमावरच्या पुढे एक आश्रम आहे, तर त्या ठिकाणी ते सेवेसाठी गेलेले होते, म्हणून ते तिकडेच होते. पण तिथे दुसरे एक बाबाजी होते, तर त्या बाबाजींनी आम्ही तिथं गेल्याबरोबर लगेच आम्हाला ओळखलं, कारण आम्ही बसने गेलो होतो तेव्हा राघव तिथे खूप वेळ खेळला होता. तर त्या बाबांनी त्यांना लक्षात ठेवलं होतं, कारण त्याच्यावर आम्ही एका महिन्यानेच लगेच गेलेलो होतो, म्हणून त्या बाबांनी लगेच ओळखलं आणि म्हटलं, अरे राघव आला काय, चला राघव जेवायला. लगेच राघवला जेवायला बोलावलं. मग आम्ही सगळेच जण तिघेही जाऊन त्यांनी आम्हाला जेवायला वाटलं, जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यावर आता तिथून त्या बाबाजीकडून त्या आश्रमाचा शिक्का घ्यायचा आहे.
पण तिथली जी पंडितजी होती, तर ते पंडितजी आले आणि त्या पंडितजींनी सांगितलं शिक्क्याची काय गरज आहे. त्यांनी सांगितलं काय शिक्का, कशाला शिक्के घेत बसायचं, शिक्के घ्यायची काही गरज नाही. पण आम्ही सांगितलं नाही, हे तुम्हाला गरज वाटत नसेल पण परिक्रमा असेल याची गरज आहे. कारण आपण कोणत्या आश्रमात गेलो, आपल्याला कुणी विचारेल की नाही विचारणार. कारण कदाचित कधीकधी असं घडतं सुद्धा, आपल्याला कुणी प्रश्न विचारतो तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. कुणी आपल्या शब्दावर विश्वास नाही ठेवला तर आपण आपली वही दाखवू शकतो, ह्याच्यामध्ये शिक्का आहे त्या आश्रमाचा म्हणून. आणि तशी नाही गरज पडली तरी राघव अजून 2.25 वर्षाचाच आहे. त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आम्ही कधी असू किंवा नसो, पण जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला दाखवायला मिळेल ना, लोकांना कोणी विचारलं तर तो दाखवू शकेल किंवा स्वतः तरी बघेल. नर्मदा मैयाला सांगेल की मैया किती लहान वयात तू माझ्यावर कृपा केली की मी ज्या ज्या आश्रमात गेलो तिथला शिक्का आहे. मग म्हणून तरी आम्हाला गरज आहे आणि तशी प्रत्येकाला गरज आहेच. प्रत्येकाने शिक्का घेतलाच पाहिजे. आपल्यासाठी सुद्धा आपल्याला एक नोंद असते ते. म्हणून त्यांनी सांगितलं शिक्क्याची काय गरज आहे. त्या पंडितजीने आम्हाला शिक्का दिला नाही, मग त्यांनी सही केलेली आहे, ते म्हणजे पंडितजी मदनलाल दुबे म्हणून. आता यांच्या सहीची तशी काही गरज नव्हती, पण ठीक आहे, केली सही तर सही तर सही. म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून आता पलीकडच्या बाजूला एक धर्मशाळा आहे, तर तिथे आरामासाठी थांबलो. कारण आता राघव खूप चाललेला होता, आता जेवणही झालेलं होतं सगळ्यांचं, म्हणून थोडा आराम करो म्हणून आम्ही त्या धर्मशाळेमध्ये गेलो. कपडे वगैरे आता वाळायला टाकले, कारण कपडे आता सकाळचे तर ओले होते, तेच ओले घालून पुन्हा स्नान केलेलं होतं आणि ते पुन्हा ओले झालेले होते. आता कपडे वाळत घातले आणि तोपर्यंत तिथे आराम केला. आता 1-1.5 तास तिथे आराम झाला आणि 2-2:30 वाजता त्या ठिकाणावरून आता पुढे निघायचं ठरलं. कारण एवढ्या लवकर इथं थांबून काय करायचं, कारण हळूहळू चालत राहायचं आहे आणि चालूनच हे सगळं अंतर आपल्याला संपवायचं आहे. म्हणून राघवला आता उठवलं. राघव दुपारा झोपलेला होता, कारण राघव झोपला की मग थांबावंच लागायचं आणि त्याची दुपारा झोप झाली म्हणजे चांगलं वाटायचं. आता त्याची झोप झालेली होती, उठल्याबरोबर लगेच चहा दूध मागायला लागला. आता तर तिथेच आश्रमामध्ये विचारलं, पण त्यांनी सांगितलं नाही, आज इथं यात्रा असल्यामुळे तसं दूध वगैरे काही शिल्लक नाही आहे. मग राघवच्या पिताजींनी सांगितलं आपण थोडं पुढं जाऊन विचारू. मग आम्ही त्या आश्रमामधून सगळं आवरून निघालो. आता राघवला सुद्धा सांगितलं आपण पुढे दूध घेणार आहोत. पुढं गेलो आणि रस्त्यावरती, कारण पुढे तेच गाव म्हणजे नावडाटोडी गाव, त्या गावाच्या कडेने पुढे गावही थोडं बाजूला राहतं आणि कडेकडेने रस्ता आहे. तर त्या रस्त्याने कच्चा रस्ताच आहे आणि खूप इकडचं तिकडचं पाणी त्या रस्त्याने येतं. तर त्या रस्त्याने आता पुढे निघून 2 किलोमीटर पुढे गेलो तर पुढे एक बोथू म्हणून गाव लागलं. तर त्या बोथू गावामध्ये आता तिथे विचारू लागलो लोकांना. गावाच्या अलीकडे सुरुवातीलाच विचारलं, त्यांनी सांगितलं पुढे जा, गावात भेटून जाईल दूध तुम्हाला कुठे. मग आता विचारायच्या धोरणाने तिथे नेमकं रस्त्याचं काम चालू होतं म्हणून, आणि सगळं इकडून तिकडं सगळा चिखलच होता, कसं जायचं काही कळतच नव्हतं. कसं तरी बळच तिथून पुढे निघालो आणि आता गावामध्ये गेल्यावर विचारणार की आता इथं दूध कुठे मिळेल का. तेवढ्यात एक खूप मोठा बंगला होता. तर तिथून त्या घरातून एक माताजी बाहेर आली आणि ती माताजी म्हटली, नर्मदेहर आओ बाबाजी चाय पिओ. आम्ही म्हटलं माताजी आम्हाला चहा नसेल तर चालेल, पण आमच्या बाळासाठी थोडं दूध पाहिजे. ते म्हटले सगळं भेटेल, चहा भेटेल आणि दूधही भेटेल. आम्हाला तिथंच त्या ओट्यावरती बसवलं आणि ते माताजीने राघवला एक ग्लास भरून दूध आणलं, आमच्यासाठी चहा आणला, चहा वगैरे घेतला. पण असं असतं की जो दान करत असतो किंवा ज्याच्या घरी आपण बसलेला असतो किंवा ज्याचे पाहुणे असतो त्याला काही पंचायत नसते. जो सेवा करत असतो त्याला फक्त सेवा करायची असते, पण बाकीच्या लोकांना खूप पंचायती असतात. कारण इकडं तिकडं बसलेली लोक सगळे लगेच आमच्याकडे उठून आले. म्हणजे चावडीमध्ये ओट्यावरती इकडं तिकडं कुणी पत्ते खेळणारे असतील, कुणी असेल, सगळे लोक त्या ठिकाणी एवढे गर्दी झाली, सगळे जमा झाले आणि विचारू लागले, अरे परिक्रमा में जा रहे क्या. आता तर यांना सगळं दिसतंय अवसान परिक्रमेतच आहेत, मग तरीसुद्धा पुन्हा विचारणार. मग इतनासा बच्चा, आता काही तिथं वृद्ध माताजी होत्या. मग त्या लगेच अरे मान होगी कुछ.
मग मान जर असेल तर ते लोक एकदम नीच समजायचं त्यांना. नवसाची जर परिक्रमा असेल तर एकदम खाली समजायचं त्यांना. मग नवसाची परिक्रमा असेल म्हणजे नवस म्हणजे आता जसं यांना मुलगा होत नव्हता आणि यांनी मैयाला नवस केला असेल मुलगा होऊ दे, मग झाला असेल मग त्याच्यासाठी आम्ही परिक्रमा करू असं काही म्हटलेले असतील. माताजी तसं काही नाही आहे. तर आता सांगावं वाटायचं नाही, पण रोजच आम्हाला रोज सांगावंच लागतं आणि हे रोज रोज येणारच आहे, एवढं म्हणावंच लागणार आहे. म्हणून त्यांना सांगितलं मान वगैरे तसं काही नाही आहे, ह्या लेकरासाठी काही नवस नाही आहे. मग आता तिथे आणखी 2 परिक्रमावासी बसलेले होते. ते आता सगळे परिक्रमावासी आम्हाला ओळखतात, कारण राघवला बघितलं तर राघवला सगळेच ओळखायचे. पण आमच्या कोणी ध्यानात राहायचं नाही की आम्ही यांना कधी भेटलो म्हणून. तर ते बाजूला बसलेले 2 परिक्रमावासी होते, ते लगेच म्हटले अरे अरे उनके गुरु महाराज के लिए कर रहे हो. मग त्या माणसांनी सगळी माहिती सांगून टाकली. आता तर आम्हाला काही बोलायची गरजही पडली नाही. मग ते म्हटले ठीक आहे. मग सगळे शांत झाले. मग कुणी म्हणू लागलं बिस्किट पुडा द्या त्याला, कुणी म्हटलं पैसे द्या. आता राघव कुणाच्या पैशाला हात लावत नाही. कुणी किती द्या काही प्रयत्नाने द्या, तो कधी हात लावणार नाही. मग बिस्किट पुडा दिला तर तो घेऊ शकतो एखादा, म्हणून 1-2 बिस्किट पुडे फक्त घेतले. चहा दूध घेऊन आता त्या ठिकाणावरून निघालो. नर्मदेहर म्हणून सगळे आता सगळे आमच्याकडे अगदी आदराने बघत होते. आणि त्या ठिकाणावरून निघालो तेव्हा आता तर सगळा कच्चा रस्ता, चढ उतार, सगळ्या दोन्ही बाजूंनी बाबळी, खूप असा अडचणीचा रस्ता होता. आणि आता जवळजवळ 5 वाजत आलेले होते. अशा वेळी आम्ही त्या बोथू गावातून 5 किलोमीटर म्हणजेच ढालखेडा म्हणून गावामध्ये गेलो. तर त्या ढालखेडामध्ये गेल्यावर तिथे आम्ही लोकांना विचारू लागलो, कारण आता 5 वाजलेले आहेत, आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून त्यांना तिथं विचारू लागलो की इथे काही व्यवस्था आहे का मुक्कामाची. तर त्यांनी सांगितलं पुढे जा, पुढे एक धर्मशाळा आहे. तर तिथे थोडं गेलो आणि बघितलं तर तिथे एवढे परिक्रमा असे थांबलेले होते मध्य प्रदेशचे. इतकी गर्दी होती की आम्हाला तिथे थांबायला झोपायला रात्रीच्याला जागाच मिळणार नाही, एवढी गर्दी होती, गच्च भरलेली होती ती. आणि थंडीमुळे राघवला आता बाहेर कसं घेऊन कुठं झोपणार. म्हणून आम्ही सांगितलं नाही आणखून थोडा टाईम आहे तर आपण पुढे चालू. मग पुढचं गाव बघितलं तर पुढे गाव एक 3-4 किलोमीटरवर एक गाव होतं. म्हणून सांगितलं ठीक आहे. माझे पतिदेव म्हटले आपण पुढे चालू. आता पुढे निघालो तर पुढे गेल्यावर एक मोठा ओढा लागला आणि त्या ओढ्यावरूनच पूल होता रस्त्याचा. तर त्या ओढ्यामध्ये एवढा मोठा साप होता. राघवने एकदमच तो साप बघितला आणि त्याला साप म्हणायचं माहिती नव्हतं, पण त्याने बघितल्यावर तो म्हटला मैया मैया, पण काय म्हणायचं ते कळत नव्हतं. मग आम्ही बघितलं, म्हटलं अरे बापरे एवढा मोठा साप आहे, पण राघवला दिसतोय आणि कळतंय सुद्धा हे काहीतरी वेगळं आहे. पण साप त्याने प्रत्यक्ष आत्तापर्यंत बघितलेला नसावा, पण त्याने बघितल्यावर त्याला सुद्धा खूप विशेष वाटलं. आणि मग तो पाण्यातला होता त्यामुळे पाण्यात तो लगेच निघून गेला. मग आम्ही आता पुढे चालू लागलो. पुढे तर जाता जाता आता त्या ढालखेडच्या पुढं गेल्यावर पुन्हा कच्चा रस्ता लागला आणि काही वस्त्या लागल्या. आता तिकडे एवढं भयंकर दिसू लागलं, सगळा डोंगर आणि खडक दिसू लागला आणि दिवस मावळायला चाललेला आहे. अगदी सूर्यदेव एकदम लाल झालेला आहे. आता तर तिथले ज्या वस्त्या होत्या सगळे असे गरीब लोक दिसत होते. ते लोक म्हणत होते बाबाजी आगे मत जाना. ते म्हटले तुम्ही पाठीमागेच गावात थांबायला पाहिजे होतं, कारण पुढचं गाव अजून 4 किलोमीटर अंतर आहे आणि मध्ये रस्ता खूप भयंकर आहे. मध्ये वस्ती नाही, काही नाही, तुम्हाला कुत्रंसुद्धा भेटणार नाही. मग पण पाठीमागे थांबायला जागा नव्हती आणि मग उघड्यावर कुठं थांबणार आहोत, म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत. त्या लोकांनी आता सगळे लोक आम्हाला तेच सांगू लागले की तुम्ही पुढे कुठं जाणार आहात, आता दिवस मावळायला गेलाय. पण आम्ही सांगितलं की आता जिथं व्यवस्था होईल तिथंच थांबावं लागेल ना. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. पण कोणी म्हणत नव्हतं आमच्या घरी थांबा म्हणून, कारण कोणी म्हटलं असतं तर आम्ही थांबून घेतलं असतं. पण आम्ही फक्त विचारत होतो कुठे व्यवस्था होत नाही का. ते म्हटले नाही, कुठंच व्यवस्था होत नाही ते. असं म्हटल्यावर मग आपण बळच थोडी म्हणणार आहे आम्हाला थांबूच द्या तुमच्या घरी म्हणून. मग आम्ही पुढेच निघालो. नर्मदेहर मैयेची जशी इच्छा असेल तसे. मग आम्ही तिथून पुढे निघालो. पण एका बाजूने डोंगर
आणि असा खडक सगळा. एका बाजूने काही पिकं होती, ऊसं वगैरे. दिवस मावळलेला होता आणि आता अंधार पडायला लागलेला होता आणि आता दिवसभर खूप चाललेलो होतो. जवळजवळ आता 20-21 किलोमीटर आत्तापर्यंत चाललेलो होतो. अजून 4 किलोमीटर जायचं होतं आणि राघवला घेऊन चालायचं म्हटल्यावर एवढे किलोमीटर आमच्यासाठी खूप होते. तसं आम्ही एकटे होतो, म्हणजे दोघंच चालत होतो, तेव्हा आम्हाला 50 किलोमीटर चाललं तरी काही वाटत नव्हतं. पण आता 25 आणि 20 किलोमीटर आमच्यासाठी खूप होतं. तिथून पुढे आता चालता चालता 2 किलोमीटर गेलो आणि तो जो खडकाचा जो डोंगर आहे, त्या डोंगराच्या आता पलीकडची कपार आली, म्हणजे पलीकडची बाजू. तर त्या ठिकाणी एक झोपडी होती टेकडीवरती आणि त्या झोपडीमध्ये काही आदिवासी लोक होते. आम्हाला वाटायचे का महात्म्याची आहे की काय ती झोपडी. पण तिथं खूप लोक, तिथं सगळं आरडाओरडा, सगळे लेकरं. मग लक्षात आलं नाही. मग अगोदर तर त्या झोपडीचा आधार वाटत होता, पण नंतर असं वाटायला लागलं की हे कोण लोक आहेत काही माहिती नाही. म्हणून त्या आधाराने असं वाटत होतं की गाव आलं की काय. पण गाव तर आलेलं नव्हतं. मग पुन्हा चालायला लागलो पुढे. आता पुन्हा तोच, दोन्ही बाजूनी आता पिकं आहेत, मोठी मोठी उस आहेत आणि त्या रस्त्याने चालतो आहे. अगदी नर्मदे हर तसं दिवसभरही चालूच होतं. कारण प्रत्येक पाऊल जो उचलते आहे आणि तो भूमीवर पडतो आहे, तो फक्त नर्मदे हर नावानेच. कारण एवढे दिवस मी कधी एवढं मैयेचं भजन केलं नसेल, पण या परिक्रमेत माझं मैयेकडे खूप लक्ष असायचं. कारण मैयाच चालवती आहे. आता माझी शक्ती काहीच काम करत नाही आहे. इथं फक्त मैयेची शक्ती आहे, म्हणून राघवला घेऊन चालते आहे. आता अंधार पडलेला आहे आणि राघवचा हट्ट चालू झाला की पायी चालायचं म्हणून. आता पौर्णिमा आहे, लवकर आश्रमात गेलं पाहिजे. गाव अजून 2 किलोमीटर आहे, तरी एवढी आमची घाई चालू आहे आणि चंद्राचा उजेड आहे. त्यामुळे तशी भीतीही काही नाही आहे. कारण मैयेच्या किनाऱ्यावर मला कधीच कशाची भीती वाटत नाही. कधी चोराची नाही, कधी भूताची नाही आणि कधी कशाचीच नाही. आणि पशूंची तर अजिबातच नाही. कारण मैया प्रत्यक्ष आपल्यासोबत आपल्याला सांभाळण्यासाठी आहे. जेव्हा आम्ही आता 2 किलोमीटर अगदी 15-20 मिनटामध्ये चालत गेलो, कारण खूप पळतच चालायचो. आता अंधार पडलेला होता म्हणून अगदी गावाच्या जवळ गेलो. आता चालवतच नव्हतं. आता तर गाव जवळ आलेलं होतं, पण आता चालवतच नव्हतं. कारण पायांना आता खूप त्रास होता. कारण पायामध्ये चप्पल नव्हती, बूट नव्हता, सॉक्स नव्हते, काही नव्हतं. अगदी अनवाणी पायाने दिवसभर खडे रुतून पाय अगदी कासावीस होत होतं. आता चालवतच नव्हतं. जेव्हा गाव आलं तेव्हा अंधार पडलेला होता आणि गावाच्या अलीकडेच काही घरं होते. तर तिथे काही मोठे मुलं तिथं खेळत होते. त्यांना विचारलं, नर्मदे हर, या परिक्रमा अशी का रुकते? ते म्हटले, अरे तुम्ही परिक्रमा अशी आहात का? मग एवढ्या रात्री का आलात? आता आम्ही सांगितलं नाईलाज होता. कारण पाठीमागच्या गावात तशी व्यवस्था नव्हती आणि जिथं व्यवस्था होती तिथं सगळं पॅक होतं, थांबायला जागा नव्हती. बाकी तर कुणी म्हटलं नाही की थांबा म्हणून. मग आता मैयेच्या भरवशावर तसं दिवस मावळला की परिक्रमा यांनी थांबून घ्यायचं असतं. एवढ्या अंधारात काही चालायचं नसतं. पण जसा प्रसंग आला तसं चालावं लागतं आणि ही मैयेची इच्छा समजून आम्ही इथपर्यंत आलो. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही आलात तर आणखी थोडं पुढं जा आणि पुढं गेल्यावर पुन्हा उजव्या हाताला वळा. उजव्या हाताला जाऊन पुन्हा 1 किलोमीटरवरती मैया आहे. मग तिथं मैयाच्या किनाऱ्यावर आश्रम आहे. अरे बापरे, आता तर चालायची हिंमतच नव्हती. मग पण आता राघव तिथं गेल्यावर दूध मागेल. आश्रमात दूध कधी असतं कधी नसतं. म्हणून तिथं लोकांना विचारलं की दूध मिळेल का? तर त्या लोकांनी सांगितलं, नाही, इथं दुधाची काय गरज आहे तुम्हाला? तिथं गोशाळाच आहे ना, खूप मोठी गोशाळा आहे बाबाची, तुम्ही तिथं जा, तुम्हाला दूध मिळेल. सांगितलं, ठीक आहे. पण आता पायांना आता नकोच वाटायचं. असं वाटायचं इथंच कुठंतरी पटकन बसून घ्यावं. पण गावात तरी आता मोगम कुठं बसणार आहे. मग आणि राघवचा हट्टच असायचा पायी चालायचा. तिंदा त्याला उचलून घ्यावं लागायचं. आता तर रागवून ओरडून त्याला उचलून घेतलं आणि आता ते 1 किलोमीटर ते गाव सोडलं की लगेच पुन्हा दोन्ही बाजूनी ऊसं, दोन्ही बाजूनी मोठी पिकं आणि चंद्राचा उजेड आहे. म्हणून त्या रस्त्याने 1 किलोमीटर चालून गेलो. तर 1 किलोमीटरवरती आता खाली मैया आहे आणि वरती उंचावरती आश्रम आहे. तो म्हणजे त्या बलगावचा मौनी बाबा आश्रम.
आणि त्या मौनी बाबा आश्रमामध्ये गेल्यावर तिथे खूप मोठी लाईट वगैरे आरती चालूच होती आणि ती आरतीचा आवाज आल्यावर खूप आनंद वाटू लागला. सगळा लाईट उजेड दिसला, गोशाळा दिसू लागली, खूप गाया आहेत. आणि आता आश्रमात गेल्यावर तिथं गेल्यावर बघितलं तर तिथे महाराष्ट्रातले 15-20 परिक्रमावासी होते. त्यांना सगळ्यांना, कारण त्या परिक्रमावासियांनी आमच्या आदल्या दिवशी परिक्रमा सुरू केलेली होती आणि ते सगळे परिक्रमावासी आम्हाला तिथं भेटले. ओंकारेश्वरवरून ते आदल्या दिवशी निघाले होते. तर ते सगळे तिथं भेटले. त्यांना ते म्हटले, अरे हे बघा, हे ते बाळावाले आले. मग सगळेजण आम्हाला नर्मदेहर म्हणू लागले. आरती चालू होती. आम्ही पटकन जाऊन आरतीमध्ये तिथं उभं राहिलो. आरती वगैरे झाल्यावर आता त्यांनी सांगितलं तिथं पडवीमध्ये आसन लावा. पडवीत आसन लावलं. पण आता राघवला पटकन काहीतरी खायला मिळायला पाहिजे, कारण तो जर लवकर झोपला तर अर्ध्या रात्रीच उठतो. 1-1:30च्या दरम्यान उठला की मग पुन्हा जरी त्याला काही खायला दिलं तरीसुद्धा मग तो पुन्हा 2-3 तास झोपत नाही. मग तशी सकाळ होती आणि मग आमची झोप होणार नाही. म्हणून तिथं त्या सेवेकरांना विचारू लागलो की राघवला काही खायला मिळेल का. मग त्यांनी सांगितलं, अजून तर जेवणाची वेळ झालेली नाही आहे. जेवणाची वेळ अजून 8 वाजता होते. अजून तर 7 वाजलेले आहेत. अजून 1 तास थांबावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला चहा घ्यायचा असेल तर तिथे थर्मासमध्ये चहा ठेवलेला आहे, चहा घ्या. मग त्यांना विचारलं, दूध आहे का. ते म्हटले, बघतो. मग ते सेवेकरांनी बघितलं इकडं तिकडं, तर मग थोडंसं राघवसाठी दूध मिळालं. ते म्हटले, आत्ताचं भागेल तुमचं. मग राघवला दूध चहा दिलं. आम्हीसुद्धा चहा वगैरे थोडासा घेतला, कारण अजून जेवणाला खूप टाईम होता. आसन लावलं आणि आसनावरती बसलो. तर आता राघवसुद्धा तिथं खूप खेळत होता. खेळताच बसला आणि तसाच खेळता तो झोपी गेला. आता आम्हीसुद्धा तिथे बसून होतो. आता पुन्हा उठायची हिंमत होत नव्हती, कारण पायांची आज खूप आग होत होती. पण काही झालं, बाकीचे परिक्रमावासी म्हणायचे, तुम्ही एवढा त्रास घ्यायला नाही पाहिजे, कारण लेकरू तुमच्यासोबत आहे. पण आपण जरी त्रास घेत असलो तरी हा त्रास नाही आहे. ही एक तपश्चर्या आहे, ही एक साधना आहे. कारण माझ्या रामाने सुद्धा 14 वर्षाचा वनवास केला. त्याने कुठे पायात चप्पल घातली होती. मग तो तर 14 वर्ष अनवाणी चालत होता आणि किती भयंकर जंगलातून चालत होता. आपलं तर काहीच नाही आहे. आपण तर रामाची कधीच बरोबरी करू शकत नाही. पण आमचे गुरुवर्य सांगत असतात, आपण देवांची, साधूंची, आपण नेहमी रामाचं चरित्र हे आचरणीय चरित्र आहे. त्याच्या चरित्राकडे बघून आपण वागायचं असतं आणि साधू संतांच्या जीवनाकडे बघून, त्यांच्या चरित्राकडे बघूनसुद्धा आपण तसं वागायचं असतं. मग त्यांचं दुःख बघितलं तर आपलं काहीच नसतं. आणि जास्तीत जास्त आपण तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे बघायचं असतं संसारी लोकांनी, कारण ते संसारात होते. पण संसार करत असताना त्यांचं किती वैराग्य होतं संसाराच्या बाबतीमध्ये. मग आपणसुद्धा संतांच्या चरित्राकडे बघायचं, भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राकडे बघायचं. आपण सहज बोलून जातो, त्यांचं कुठं काढायचं, ते काय आपल्याला तसं थोडं जमणार नाही. आपण त्यांच्या इतके मोठे नाही होऊ शकलो तरी त्या मार्गाने जर चालत राहिलो तर एक दिवस आपण होऊ शकतो तसे. नाही तसे झालं तरीसुद्धा त्यांचे दास तरी होऊन राहू. म्हणून आपण तसं वागायला बघायचं, आपण प्रयत्न करायचा, आपलं ते कर्तव्य आहे. म्हणून सगळे लोक म्हणू लागले, हे असं एवढं त्रास घेणं चांगलं नाही आहे. तुम्ही मैयाला संकटात टाकता. तर मैया कशी संकटात पडेल. अरे मैया तर ज्याला अजून चालायचंच कळत नाही त्याला चालवते. मग आम्ही अनवाणी चाललो म्हणून काय फरक पडला. कारण ही खूप साधना आहे. आणि आता मैयेच्या किनाऱ्यावर चप्पल घालून चालायची इच्छा होत नाही आहे, कारण पहिल्या परिक्रमा झाल्या घाईघाई. पण कापडी बूट घालून आणि तशी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा असेल तर त्याच्यामध्ये नाहीच चप्पल वापरत, कारण ती खूप मोठी साधना आहे. म्हणून त्याच्यामध्ये तर अनवाणीच चालायचं असतं. पण आपल्याला सगळ्यांना ते शक्य होत नाही आहे. आणि आता आपल्याला जे शक्य होतं आहे आपण ते करायलाच पाहिजे. म्हणून आम्हाला साधना वाढवायची होती. आणि मैया
मैयाचं सुद्धा आपल्याकडे लक्ष लागलं पाहिजे की हे का परिक्रमा करत आहेत, का एवढा त्रास घेत आहे, तिच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे आणि तिलासुद्धा वारंवार त्याची आठवण झाली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे. आता तर पुन्हा जेवणाची बेल झाली. आता घंटा वाजल्यावर जेवायला जायचं होतं, पण जेवायला जायची हिंमत होईना. जेवायला जायचं तर अगदी अंगणामध्ये मातीमध्ये सगळ्या परिक्रमावासियांच्या रांगा बसलेल्या होत्या. बळच कसं तरी लंगडत लंगडत पाय चोरत चोरत कसं तरी तिथपर्यंत गेलो. जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं. पुन्हा येऊन आता तिथे झोपायचं आहे. तर आता आरती वगैरे तर झालेलीच होती. झोपायचं पण तिथे तर एवढी हवा येऊ लागली, कारण आश्रम खूप उंचावर आहे आणि असं वरती तोंड आहे, त्यामुळे वरतून एवढी हवा येऊ लागली की भयंकर. मग आता काय करायचं? मग तिथल्या लोकांना, त्या सेवेकऱ्यांना सांगितलं की इथं काहीतरी आडवं लावायला तळवट वगैरे पडदा असेल तर द्या, कारण राघवला जर हवा लागली तर सर्दी होईल आणि सर्दी झाली तर मग आमच्या प्रवासामध्ये अडचण येईल. त्यांनी सांगितलं मैया सांभाळते. मैया तर खूप सांभाळते, पण आपण सुद्धा थोडं काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणून तिथे पडदा वगैरे त्यांच्याकडून लावून घेतलं आणि आता त्या ठिकाणी बराच वेळ निघून गेला, कारण परिक्रमावासीसुद्धा खूप वेळ गप्पा मारत होते, खूप वेळ बोलत होते. अजून सुरुवातच होती, म्हणून एवढा त्यांना जास्त काही अनुभव नव्हता. मग आम्हाला विचारायचे, तुम्ही काय एवढं साहस केलं? तुम्ही कसं काय एवढं साहस केलं? पहिले कधी आले होते का? तर आम्ही सांगायचो, हो, पहिलं आलेलं असल्यामुळेच तर मैयाची एवढी कृपा आहे. मग ते आम्हाला पहिले अनुभवसुद्धा विचारायचे. आता काही विचारल्यावर आपण सुद्धा थोडंफार सांगितलं, कारण आपण अनुभव सांगायचे म्हणजे आपला फुगीरपणा नाही आहे किंवा आपला मोठेपण वाढवायचा नाही आहे. तर आपला एखादा अनुभव सांगितला तर समोरच्याची जे धैर्यशक्ती असते, जे आत्मशक्ती असते ती वाढत असते. भगवंताकडे तो अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असं जर आपल्या अनुभवामुळे होत असेल तर काय हरकत आहे सांगितलं तर. म्हणून आता खूप वेळ निघून गेला. जवळजवळ 10 वाजले होते आणि 10 वाजता आता आम्ही म्हटलो की सगळ्यांनीच झोपा, म्हणजे सगळ्यांना लवकर उठायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आता आजचा विश्राम याच ठिकाणी झालो आणि आम्ही सुद्धा विश्रामाच्या दिशेने गेलो. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.